तर नीट पेपर फुटी विरोधात देशभरात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी अतिबळाचा वापर केल्याचा आरोप होतोय। या संदर्भात आंदोलक आणि सुरक्षा यंत्रणा दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पाहूया। 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या आंदोलकांची तात्काळ सुटका करा। सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन व्हिज्युअल्स, बॉडी कॅमेरा क्लिप्स, वायरलेस कम्युनिकेशन आणि पीसीआर लॉग सांभाळून ठेवा। आंदोलकांची वैयक्तिक माहिती आणि डिजिटल डेटा सार्वजनिक होणार नाही याची सरकारनं काळजी घ्यावी। एफआयआर दाखल झालाय त्याबाबत तपास सुरू ठेवावा, मात्र सक्तीची कारवाई नको। दरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांना तातडीने सोडून द्यावं असे आदेश सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना दिले आहेत। यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आदेश देत आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले। त्याचप्रमाणे बिहार सरकारनेही विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले। 26 जुलैला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनात सहभागी झालेल्यांविरुद्धचे गुन्हे हे मागे घेण्यात येणार आहेत। आसाममध्येही आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जात आहेत। अटकेतल्या 13 जणांची सुटका करण्यात येणार आहे।